शेवगाव येथील बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना जेवण, गरम पाणी, व्यायामशाळा, संगणक, ग्रंथालय अशा सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांच्या अचानक भेटीत उघड झाला। राष्ट्र शासन अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला या ठिकाणी आम्ही अचानक भेट दिली असता, कारण की 2-3 वेळा आम्हाला या विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी या ठिकाणी केल्या। मी आणि बंडू शेठ रासने या ठिकाणी अचानक भेट दिली असता या ठिकाणी जे सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी एकही सुविधा उपलब्ध नव्हती। प्रामुख्याने पाणीचे जे फिल्टर आहेत ते गेली 1 वर्षापासून नादुरुस्त असल्यामुळं पोरांना या ठिकाणी बोरचं पाणी प्यायला मिळतं। दुसरी गोष्ट, या ठिकाणी ग्रंथालय गेली 1.5 वर्षापासून बंद आहे। या ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य नादुरुस्ती आहे। या ठिकाणी साफसफाई, लाईट, टीव्ही हॉल या ठिकाणी सगळे नादुरुस्त आम्हाला आढळून आले आहेत। आणि खास म्हणजे या ठिकाणी 69 मुलांचं ॲडमिशन असताना या ठिकाणी गेली 40 ते 50 मुलं रोज जेवण करत आहेत, परंतु यांनी रिपोर्ट 69 मुलं रोज जेवण करतात। या ठिकाणी आम्हाला फार मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून आढळून आले आहेत। आता आम्ही या ठिकाणी पंचनामा केला आहे। या ठिकाणी संबंधित जे स्टॉप आहे त्यांच्यावर कारवाई व्हावा यासाठी आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करणार आहोत आणि पुन्हा या ठिकाणी परत 8 दिवसात भेट देणार आहोत। त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही ज्या ज्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत त्या आम्ही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करू आणि लवकरात लवकर आम्ही यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही बंडू शेठ मंत्रालयापर्यंत जाऊन पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत। आहुजा यांच्यासह भाजपाचे सुनील रासने यांनी बुधवारी आंबेडकर वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी विकास खंडागळे, सिमोन घाडगे, संदेश जगदने, ज्ञानेश्वर लव्हाडे, किशोर तिजोरे, अभिषेक गलांडे आदींनी वसतिगृहातील समस्या मांडल्या। 2 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मासिक भत्ता दिला जात नाही, वेळेत जेवण मिळत नाही, फिल्टर मशीन आणि गिझर नादुरुस्त आहे, व्यायामशाळा, संगणक, ग्रंथालय अनेक दिवसांपासून बंद आहे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आलेले बूट आणि चप्पलचे वाटप करण्यात आले नाही, अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या। या प्रसंगी आहुजा यांनी यावेळी गृहपाल संदीप पिंगळे आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। जिल्हा परिषद सदस्य आहुजा यांच्या भेटीत वसतिगृहातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे। या प्रसंगी बंडू रासने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पण त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। अडीअडचणी ज्यावेळेस समजून घेत होतो त्यावेळेस संस्थेत बघितलं तर संस्थेची इमारत अतिशय भव्य आहे, स्वच्छताही चांगली आहे, पण ज्या मूलभूत गरजा आहे प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठीची ग्रंथालय जी व्यवस्था आहे, विद्यार्थ्यांनीच माननीय वार्डन श्री इंगळे साहेबांसमोर सांगितलं की 1 ते 1.5 वर्षाच्या कालखंडात आम्हाला या वाचनालयाचा उपयोग झाला नाही। त्याच पद्धतीने संगणक कक्षाचाही यांना उपयोग होत नाही। जिमची अवस्था बघितली तर एकच अतिशय छोट्या प्रमाणात साहित्य त्या ठिकाणी, जिम सुद्धा गेल्या 2-3 महिन्यापासून चालले। दुसरी परिस्थिती जर बघितली की पिण्याच्या पाण्यासाठी यांना या बोरिंगची या ठिकाणी व्यवस्था आहे। शेवगाव ग्रामपंचायतीने किंवा नगर परिषदेने यांना कोणतेही कनेक्शन दिले नसल्याने बोरिंगच्या पाण्यासाठी जी फिल्टर व्यवस्था आहे ती सुद्धा बंद आढळली आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर या ग्रामीण भागातून मागासवर्गीय मुलांसाठी सरकारने जी अंगीकृत हा जो उपक्रम राबवला, पण तो राबवण्यामध्ये शासन जरी यशस्वी पद्धतीने करत असले तर खाली ज्या भागात काम केलं जात आहे ते निश्चित अनिश्चित आज या ठिकाणी आपल्याला फरक दिसले आहे। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।